हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही सर्व? आशा करते तुम्ही पण ठीक असाल आणि मी पण मजेत आहे. तर फ्रेंड्स, आज मी एका नवीन टॉपिकवर तुमच्याशी बोलणार आहे आणि तो टॉपिक म्हणजे यूट्यूबच्या संदर्भातच आहे. गेल्या एका ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की यूट्यूबचा जो क्रायटेरिया आहे तो कसा कंप्लीट करावा लागतो, त्याच्यामध्ये काय कंडिशन असते आणि ते कंडिशन कंप्लीट केल्यानंतर ना पेमेंट कसं येतं वगैरे असं मी थोडीशी तुम्हाला शॉर्टमध्ये माहिती सांगितलेली होती. तर फ्रेंड्स, त्याच संदर्भात मला तुमच्याशी थोडंसं सांगायचं आहे. त्यांच्या ज्या 2 स्टेप्स असतात त्याच्यातली एक स्टेप मी कंप्लीट केलेली आहे फ्रेंड्स. पहिला क्रायटेरिया कंडिशनमधला जो आहे तो मी कंप्लीट केलेला आहे आणि आता दुसरी स्टेप आहे ती खूप टफ आहे फ्रेंड्स. त्याच्यामध्ये 10 मिलियन व्ह्यूज आणि 4000 वॉच टाईम मला कंप्लीट करायचं आहे. तर फ्रेंड्स, व्ह्यूजचं मला नाही एवढं काय वाटत, कारण व्ह्यूजचं कसं एखादा जरी व्हिडिओ आपला व्हायरल झाला तर व्ह्यूज कंप्लीट होऊ शकतात, व्ह्यूजचा काही इश्यू नाही आहे. पण फ्रेंड्स, खूप टफ म्हटलं ना तर हे 4000 वॉच टाईम जो आहे तो खूप टफ आहे फ्रेंड्स. त्याच्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागणार आहे, कारण पहिल्या स्टेपमध्ये 3 मिलियन व्ह्यूज 1000 सबस्क्राईब असं कंप्लीट करायचं होतं. तर ते मी कंप्लीट केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मला सुपर थँक्स आणि मेंबरशिप हे 2 ऑप्शन मला मिळालेले आहेत. पण बऱ्यापैकी फ्रेंड्स त्या 2 गोष्टींचा काही फायदा होत नाही, कारण सुपर थँक्समध्ये पैसे जातात आणि बऱ्यापैकी कोणी असं सुपर थँक्स आपल्याला कोणी देत नाही, कारण पैशाचा इश्यू असतो. त्याच्यामुळे कोणी ह्याचा वापर जास्त करत नाही, कारण सुपर थँक्सला पैसे जातात तर त्याचा फायदा होत नाही. दुसरं गोष्ट मेंबरशिपचा पण जास्त फायदा होत नाही फ्रेंड्स. तर ठीक आहे, जरी फायदा होत नसला तरी ती गोष्ट मी कंप्लीट केली याचा मला खूप आनंद आहे फ्रेंड्स. ती गोष्ट म्हणजे पहिली स्टेप मी कंप्लीट केली याचं मला खूप म्हणजे आनंद वाटतो की चला मी पहिली स्टेप तरी कंप्लीट केली. तर आता दुसऱ्या स्टेपमध्ये 10 मिलियन व्ह्यूज पाहिजेत आणि 4000 वॉच टाईम पाहिजे. तर फ्रेंड्स, व्ह्यूज तर होतीलच कंप्लीट, त्याचं काही टेन्शन नाही. पण आता 4000 वॉच टाईम कसा कंप्लीट करू याचं खूप टेन्शन आलेलं आहे आणि त्याच्यामधला अर्धा पण वॉच टाईम मी कंप्लीट केलेला नाही आहे. अर्ध्यातला अर्धा म्हटलं तरी चालेल, तिथपर्यंत मी पोचलेली आहे ऑलमोस्ट. पण अजून खूप मेहनत घ्यायची आहे फ्रेंड्स, कारण 4000 वॉच टाईम म्हणजे खूप आहे. त्याच्यासाठी सतत ब्लॉग करावे लागणार आहेत, नवीन टॉपिकवर ब्लॉग बनवून टाकावे लागतील मला. तर मी प्रयत्न करते, कारण मला असं जास्त पर्सनल इन्फॉर्मेशन वगैरे द्यायला आवडत नाही. पर्सनल लाईफविषयी शेअर करायला मला अजिबात आवडत नाही. जे आहे ते रिअल आहे. हां, पण जे मला शक्य होईल, जे जमेल, जे चांगल्या वाईट गोष्टी मी तुम्हाला शेअर करू शकते तर ते मी नक्कीच तुम्हाला शेअर करेल फ्रेंड्स. तर फ्रेंड्स, मला जास्त उत्सुकता वाढत चाललेली आहे की चला बाबा आता काहीतरी आपण नवीन करायचं. पण समजत नाही की काय करावं, कशावरती ब्लॉग बनवावे, कारण तसे इंटरेस्टिंग टॉपिक नसतात आणि इंटरेस्टिंग टॉपिक नसतील तर तुम्हाला पण बघायला आवडणार नाही. तर नक्की कमेंट करून सांगा की कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील. असं बाहेरचे नेचरवरती किंवा रेसिपीज घरातल्या किचनमधल्या किंवा फिरायला वगैरे गेलेलो ब्लॉग आवडतील का तुम्हाला केलेले, तर नक्की कमेंट करून सांगा फ्रेंड्स. आणि तुमचा सपोर्ट मला असाच राहू द्या, कारण तुमच्या सपोर्टमुळे मी इथपर्यंत आलेली आहे. म्हणजे बघणाऱ्याला असं वाटते की 14,000 सबस्क्रायबर म्हणजे अजून काहीच नाही, पण ते माझ्यासाठी खूप आहे फ्रेंड्स. मी आत्तापर्यंत 14,000 सबस्क्रायबरपर्यंत पोचलेली आहे. मला 1 लाखापर्यंत जायचं आहे. तर प्लीज तुम्ही सपोर्ट करा. 1 लाख सबस्क्रायबर मला कंप्लीट लवकर करायचे आहेत आणि त्यासाठी मी मेहनत पण घेते आहे. तर तुमच्या सपोर्टची पण गरज आहे आणि तुम्ही सपोर्ट करताय हे पण मला माहिती आहे. पण प्लीज फ्रेंड्स, माझे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि फ्रेंड्स, आपण लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.